नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये एक पण सेक्टर असं नाही की बाबा ज्या ठिकाणी आपण बघावं आणि वाटावं की वा आज काय जबरदस्त मार्केट आहे, मार्केटमध्ये काय तेजी आहे. पण मित्रांनो, आज निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी 500, बँक निफ्टी इंडेक्स, आय टी इंडेक्सकडे तर बघायला नको. आय टी इंडेक्स डायरेक्ट 30,000ला आहे. जवळपास 5% क्रॅश जो आहे तो आज आय टी इंडेक्समध्ये झाला आहे. त्याचबरोबर बाकीच्या सेक्टरमध्ये देखील भयानक असं सेल ऑफ जो आहे तो असलेला दिसून येतोय. जवळपास 6 लाख कोटीपेक्षा जास्तीचं मार्केट कॅपिटलायझेशन आज एका ट्रेडिंग सेशनला वाईपआउट झाले. असं मार्केटमध्ये काय घडलं असेल, इतका भयंकर सेल ऑफ जो आहे तो आज तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतोय. हे आज एकदम डिटेलमध्ये तुम्हाला काय करणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज ज्यावेळेला डीमॅट अकाउंट ओपन केलं, लॉग इन केलं, तेव्हापासून बघतोय जिकडं जाईल तिकडं लाल आहे. एक पण सेक्टर पॉझिटिव्ह नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय येतोय, सेल ऑफ येतोय. मग मित्रांनो, हा जो सेल ऑफ आहे हा नेमका का आला, ह्याच्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं ते आय टी सेल ऑफ. मग हे खरंच कारण आहे का, याच्यासोबत काही ग्लोबल रिस्क ऑफ आहे का, हे पण आज काय करायचं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो आज नेमकं काय घडलं हे समजून घेणं गरजेचं आहे. बाजारात कधी एकाच वेळेला फक्त एका कारणामुळे सेलिंग आलंय असं खूप कमी वेळा झालंय. त्याला मल्टिपल कारण बऱ्याच वेळेला असतात. आज जर बघायचं झालं 24 फेब्रुवारीला तर मित्रांनो, मार्केटमध्ये जे सेलिंग आलं, ह्या सेलिंगला खरं फ्युल देण्याचं काम कुणी केलं असेल तर मित्रांनो आय टी सेक्टरनं केलं. आणि त्याचबरोबर अजून 2 ते 3 गोष्टी होत्या, यामुळे हा सेल ऑफ जो आहे तो एक्सटेंड झालेला दिसून येतोय. आणि ज्यावेळेला आपण आय टी मधल्या सेलिंगचा विचार करतो त्यामुळे फक्त इन्फोसिस, TCS सारख्या मोठ्या स्टॉक पुरतंच हे सेलिंग नाही आहे. मिड कॅप आय टी मधल्या स्टॉकमधलं हे सेलिंग त्यापेक्षा जास्त एक्सटेंड आहे. जवळपास काही स्टॉक 8% 10% एका ट्रेडिंग सेशनला घसरलेले दिसून येतील. याचा अर्थ काय झाला, सेक्टर वाईड सेलिंग असलेलं दिसून येत आहे. मला हा स्टॉक नको नव्हा तर हे मला सेक्टरच नको अशी भावना सध्या इन्व्हेस्टरच्या मनात आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे, निफ्टी 50मध्ये आय टी सेक्टरचं वेटेज खूप जास्त आहे. जवळपास 14-15% वेटेज आहे. मग आय टी पडलं का डेफिनेटली निफ्टी देखील पडणार आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित आहे, पाठीमागच्या 1 वर्षापासून मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, ChatGPT, क्लाउड, जेमिनाय, कोपायलट या सगळ्या AI टूलची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आणि भारतीय आय टी कंपन्या यामध्ये बिलकुल काम करत नाही आहेत. आता ही AI मध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे ना, ही डेव्हलपमेंट डायरेक्ट भारतीय आय टी कंपन्यांच्या मुळावर उठले. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, सॉफ्टवेअरचं टेस्टिंग असेल, त्याचं मेंटेनन्स, हे सगळं आता कोण करणार आहे तर स्वतः AI करणार आहे. मग मित्रांनो, आता फक्त आपल्या लोकांना थिअरॉटिकलच काम शिल्लक राहिले असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर US बेस्ड कंपन्या ज्या आहेत ह्यांचा देखील हेडकाउंट कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आय टी कंपन्यांचे क्लायंट जे US मधील खूप मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत, भारतीय आय टी कंपन्यांना काम देत होत्या, ते येणाऱ्या दिवसात देणार नाहीत, आता स्पष्ट होताना दिसून आले. मग मित्रांनो, मला सांगा, भारताचं जे आय टी सेक्टर आहे ते मेनली आउटसोर्सिंगवर चालतं. युरोप असेल, अमेरिका असेल, इथं खूप मोठमोठे क्लायंट आहेत आणि ते टेक्नॉलॉजिकल खूप सारी कामं भारतीय आय टी कंपन्या देतात. जर हे सगळंच काम जर आय टी कंपन्यांचं AI करायला लागलं तर आपल्या आय टी कंपन्यांना घाशा गुंडाळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे रेव्हेन्यू डाऊन होणार आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसात काही आय टी कंपन्या कोलॅप्स देखील होताना दिसून येतील. मित्रांनो, एन्थ्रॉपिक जे आहे ना, ह्यानं खऱ्या अर्थानं AIची अख्खी दुनिया बदलून टाकली. एवढं काय करा, लक्षात घ्या. इतके ॲडव्हान्स टूल्स ते घेऊन येत आहेत. आज IBM सारख्या स्टॉकमध्ये जर एका दिवसामध्ये 12-13% क्रॅश येत असेल तर मग भारतातल्या आय टी कंपन्या काय घेऊन बसलाय तुम्ही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जे अतिशय अवघड असे कोड आहेत, प्रणाली आहेत, ते देखील एन्थ्रॉपिकचे कोड काही मिनिटामध्ये तयार करायला. आणि यामुळं मेन मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे ना तो आज बिघडला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, आय टी सेक्टरमध्ये जो सेल ऑफ आहे यामुळं डिमांड व्हिजिबिलिटी पूर्णपणे अंधारात असलेलं दिसून येते. म्हणजे भविष्यात किती कामं मिळतील, किती बिझनेस होईल हे आय टी कंपन्यांना माहीत नाही. आणि याचमुळं आय टी सेक्टरमध्ये सेल ऑफ जो आहे तो येताना तुम्हाला दिसून आलाय. मी जे म्हटलं बाबा, ग्लोबल रिस्क ऑफ आणि टॅरिफचं टेन्शन अजून कमी झालेलं नाही आहे. बघा मित्रांनो, टॅरिफ्स म्हणजे काय तर एका देशातून दुसऱ्या देशात ज्या वस्तू जातात त्याच्यावरती टॅक्स लावले जातात. आता USनं काय केलं, भारतातून येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स लावले. यामुळे भारतातले एक्सपोर्ट महाग झाले, यामुळे डिमांड कमी झाली आणि भारतीय कंपन्यांचा रेव्हेन्यू कमी झाला. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन काय करायला, सातत्यानं नवीन अनाऊन्समेंट करायला. कधी चायनावर, कधी मेक्सिको, कधी युरोपियन युनियन, कधी भारत. जी रिस्क आहे ट्रेड वॉरची, ही अजूनपर्यंत न्यूट्रल झालेलं आहे. भलेही भारतासोबत ट्रेड डील वगैरे होईल, ह्या गोष्टी सांगितल्या जातात, पण ते ॲक्च्युली खरं काय सुद्धा नाही हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. म्हणजे रिस्क ऑफ जो आहे तो इन्व्हेस्टरसाठी आहे सध्याला.
म्हणजे इन्व्हेस्टर सध्या सेफ ॲसेटकडे जात असताना तुम्हाला ओव्हरहँग जो आहे तो मार्केटवर आहे. ओव्हरहँग म्हणजे काय, आभाळ खूप आलंय, पाऊस पडेल की नाही माहीत नाही, पण छत्री घेऊन जावं लागेल. सेम याच पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत ते सध्या आय टीमध्ये सुरू आहेत. AI नेमकं आय टीवर काय इम्पॅक्ट होणार हे कुणालाच माहीत नाही, किंवा AI देखील चॅलेंज देणार नवीन काय येणार का हे पण माहीत नाही. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, टॅरिफ्स असेल, वॉर असेल, त्याचबरोबर AI असेल, ह्या सगळ्यामुळं मार्केट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात हलकं होत असल्याचं दिसून येते. आणि दुसरा अजून एक मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे मार्केटमध्ये, इन्स्टिट्यूशनल सेलिंग, आणि ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. आता आय टी स्टॉकचा जर विचार केला, रोजच्या रोज आय टी स्टॉक पडालेले हे तर तुम्ही बघताय. मग हे आय टी स्टॉकचे जर 100 शेअर्स असतील तर त्यातले 30 शेअर्स तर ऑलरेडी LICकडे आहेत आणि 25 शेअर्स म्युच्युअल फंडवाल्यांकडे आहेत. म्हणजे 55% मालकी आय टी कंपन्यांचे कुणाचे, ह्या दोघांचे. मग आता मला सांगा, बाजारात जर सेलिंग होत असेल तर साहजिकच ज्यांनी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, आय टी रिलेटेड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले, त्यांचे म्युच्युअल फंड लॉसमध्ये चालले धडाधड. मग ते काय करणार, म्युच्युअल फंड विकून टाकणार, म्हणजे याचा अर्थ रिडम्शन करणार. मग रिडम्शन केलं काय, ऑटोमॅटिक त्याचं प्रेशर कुणावर येणार, म्युच्युअल फंड कंपन्यांवरती येणार. आणि म्युच्युअल फंड कंपन्या काय करणार, मग अजून सेलिंग करणार, आणि तेली सेलिंग केलं का इंडेक्स पडणार, आणि मग अजून मार्केटमधलं NAV डाऊन येणार. म्हणजे हे एक सायकल जे आहेत ना मार्केटमध्ये सध्याला तयार होताना तुम्हाला दिसून आले. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम जो आहे तो आय टीमुळे सध्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला येताना दिसून आलाय. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भलेही आय टीमध्ये भयंकर असं सेलिंग सुरू आहे, पण इथं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी देखील आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आज मार्केटमधला जो मूड आणि माहोल खराब झाला ना, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं, जर तेहरान वॉशिंग्टनशी करार करण्यात अपयशी ठरले तर ते हल्ला करण्याचा विचार करत आहेत. आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील प्रतिसाद देत सांगितलंय, आक्रमकतेची कृती मांडली जाईल आणि त्याला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही पण तयार आहे असं सांगितलं. म्हणजे काय, आधीच सगळं प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्यामध्ये हे दोघं काय करत आहेत, तेल ओतण्याचं काम करत आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, इराण मेन तेलाचा सप्लायर आहे, प्रोड्युसर पण तो आहे. आणि दुसरं, हे सगळं होतं म्हणून कमी आहे का काय माहीत नाही, बरोबर निफ्टी इंडेक्सची मंथली एक्सपायरी आहे. निफ्टी इंडेक्सच्या मंथली एक्सपायरीला काय झालं, पोझिशन धडाधड सेलरच्या उडायला सुरुवात झाली. त्यानंतर हा सेल ऑफ जो आहे तो तुम्हाला काय झालाय, एक्सटेंड झालेला दिसून येतोय. आता बघा मित्रांनो, मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे, मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आय टीचं एक्सपोजर किती बघा, कारण आय टीमध्ये जे सेलिंग आहे ते खूप भयंकर असलेलं तुम्हाला दिसून येते. पण मित्रांनो, मार्केटमध्ये जरी सेलिंग असलं तरी हे सेलिंग परमनंट असत नाही. आज न उद्या मार्केटमध्ये रिकव्हरी येणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या SIP बंद करण्याचं कृत्य बिलकुल करू नका, कारण SIP सुरू असताना मार्केट जर पडत असेल तर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा तुम्हाला बेनिफिट होतो. भविष्यात तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स मिळतात आणि ज्यावेळेला मार्केट रिकवर होतं त्यावेळेला खूप मोठा फायदा होतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत SIP वगैरे सुरू केलं नसेल, SIP सुरू करण्यासाठी माझ्याकडून काय मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा, तुम्हाला त्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. लवकरच परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.